पिकलिया संदे कडूपन गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे कामक्रोध लोभ निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली। प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवंताच्या मौली ज्ञानोबारायांच्या जगद्गुरु तुकोबारायांच्या तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या चरणी चिंतन सेवेरूपीसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत संत देहुनिवासी तुकाराम महाराज यांचा स्थितीपर प्रकरणातील अभंग आहे। प्रस्तुत अभंगातून तुकोबार आहे परमार्थातली आपलेली झालेली दशा स्थिती अवस्था याचं वर्णन करणारा हा दृष्टांतात्मक असा अभंग आहे। जगद्गुरु तुकोबार अभंगाच्या प्रथम चरणात एका दृष्टांत सांगतात की आम्हाला कशी स्थिती प्राप्त झाली परमार्थामध्ये याचं वर्णन करत असताना एक साधा सर्वांना समजेल सर्व शेतकरी वर्गाला समजेल असा दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे पिकलेलं शेंद्यातलं शेंदडी आता तुमच्याकडे काय म्हणतात माहिती पण शेंद शब्द वापरलेला जातो शेंदडी आमच्याकडे शेंदडी शब्द म्हणतात। तर त्या पिकलेल्या शेंदडी मधला कडूपणा जाऊन त्याच्यात जसा गोडवा निर्माण झालो गोडवा निर्माण होतो त्याप्रमाणे भगवंताने आम्हाला केलेले। मग तुम्हाला नेमकं काय केलं म्हणजे तुमच्यातला कडूपणा निघून गेला गोडवा आला तर महाराज म्हणतात आमच्यातले काम क्रोध लोभ हे जागच्या जागी संपले म्हणजे निमाले आणि फक्त ते निमाल्यानंतर अवस्था काय प्राप्त झाली सर्व आनंदाची किंवा पाठात येते अवघी आनंदाची काय गाचे सर्व आनंदाची आपण म्हणताना अवघी आनंदाची म्हणतो तो पाठात येते लक्षात घ्या अर्थ एकच आहे सर्व आनंदाची सृष्टी। मग आमचा भाव असा झाल्यानंतर आमच्यातले काम क्रोध लोभ हे नाहीशी झाल्यानंतर आम्हाला ही पूर्ण सृष्टी आनंदाची झाली सर्व आनंदाची सृष्टी झाली। मग तुम्हाला आनंद निर्माण झाला म्हणजे नेमकं तुम्हाला काय जाणवलं प्रश्न विचार साधक की तुम्हाला जर एवढा आनंद प्राप्त झाला तर मग त्या आनंदामधून नेमकं तुम्हाला काय असं वाटलं की आपल्याला आनंद मिळाला महाराज म्हणतात माझ्यातला आठवही गेला आणि नाठवही गेला म्हणजे मला आठवणही राहिली नाही आणि विसरही पडला नाही। आठव नाठव माझ्यात भावही शिल्लक राहिला नाही आणि अभावही शिल्लक राहिला नाही म्हणजे जो अभाव होता तोही गेला आणि भाव होता तोही गेला गेले भावाभाव काय दोघेही नाही चालले आठव नाठव गेले भावाभाव काय झाला सर्वमय पांडुरंग पूर्णपणे पांडुरंगच होऊन गेला। मग महाराज म्हणतात की बाबांनो जन्माला आल्याचं जर खरं भाग्य म्हणायचं असेल तुका म्हणे भाग्य या नावे म्हणजे ज्या साधकाला परमार्थ करत असताना अशी अवस्था प्राप्त होते त्याला भाग्य म्हणायचं आणि जर असं भाग्य प्राप्त करून घ्यायचं असेल तरच जन्माला यावे विठ्ठल विठ्ठल। अभंगाचा धावता भावार्थ आपण बघितला। मूळ विषयाकडे मूळ चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आणि ते वक्त्याचं आद्य कर्तव्य ते असं की आजची ही सेवा किम निमित्ताने आपणा सर्वांना ठाऊकच आहे गेल्या 9 ऑगस्ट पासून चालत आपल्याला हा आपला नामयज्ञ ज्ञानयज्ञ कारण इथं ज्ञानदानही होते आणि नामदानही होते दोन्ही हे जे यज्ञ चालू आहे कीर्तन महोत्सव सप्ताह चालू आहे। मी आल्या मला माहिती दिली की मला तरी वाटतं महाराष्ट्रातलं हे पहिलं एकमेव असा उपक्रम असेल 28, 29, 32 दिवस सप्ताह चालणारा 7व्या दिवशी कंबरड वाकलं होतं काय सप्ताह हो 33 दिवस चालला महाराष्ट्रातला हा एक उपक्रम असा असेल। आमचं 7व्या दिवशी कंबरड उडून जातं काल्याच्या कीर्तनाला हा कुठं हालतो कळत नाही पण इथली परिस्थिती मला आनंदाही वाटली अतिशय आनंद वाटली आणि महत्त्वाचं म्हणजे फक्त सप्ताह होतो असं नाही इथं ज्ञानदान होतंय अन्नदान होतंय नामदान होतंय सगळ्या गोष्टी इथं होतं सर्व गोष्टी अनुकूल आहेत आणि मला वाटतं की हे सर्वांचं श्रेय हे सगळ्या गोष्टींचं श्रेय जातंय हरिभक्त परायण आपले सर्वांचे आदरणीय परम सत्रेय रमेश महाराज जोगवाडकर माफ करा नाव लगेच लक्षात राहिले नाही म्हणून चुकलो विठ्ठल 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 तर सगळ्यांचे श्रद्धास्थान असं आणि एक गोष्ट केव्हाही लक्षात घ्या
असे कार्यक्रम ज्या ठिकाणी घडत असतात त्या ठिकाणी संतांचं काहीतरी अधिष्ठान असतं. अधिष्ठानाशिवाय असे कार्यक्रम घडणं अशक्य आहे, लक्षात घ्या. ज्या ठिकाणी संतांचं अधिष्ठान असेल, ज्या ठिकाणी नामस्मरणाची ताकद झालेली असेल, ज्या भूमीमध्ये नामस्मरण घडत राहिलं असेल, अशा ठिकाणी असे कार्यक्रम होत असतात. आणि मला वाटतं महाराष्ट्रातलं, मी आधीच बोललो की महाराष्ट्रातलं पहिलं स्थळ आहे काय. आणि त्याच्यातही मी आपले पांचाळ महाराज, भरत महाराज पांचाळ यांना एक त्यांचंही अभिनंदन करतो की त्यांनी ही संकल्पना राबवण्यासाठी आणि महाराजांना उद्युक्त केलं आणि महाराजांना ती सर्व परिस्थिती समजून सांगितली. काय सप्ताह करणं खूप सोपं असतं. काय सप्ताह करणं हे म्हणणं सुद्धा सोपं असतं, परंतु ज्यावेळेस ते सत्यात उतरत असतं त्यावेळेस अनेक अडचणींना सामना करावा लागतो. आणि त्याच्यात आपलं पहिलं वर्ष आहे. आणि पहिल्या वर्षात जर एवढा उत्साह असेल तर मी इथं निकसून सांगतो, माझ्याकडून बॉन्ड पेपरवर लिहून घ्या, तुमचा हा सप्ताह कधीही बंद पडणार नाही. पिढ्या, आता ही तुमची परंपरा होऊन गेली पिढ्यानपिढ्याची. काय पिढ्यानपिढ्या हा तुमचा 32-33 दिवसाचा सप्ताह चालत राहणार आणि या सप्ताहाला उदंड असा प्रतिसाद मिळत राहणार आणि भगवंताचं तेवढेच आशीर्वाद तुमच्या सर्वांना लाभणार आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराजांनी मला आधीच कल्पना दिली, अशा पद्धतीने हा कार्यक्रम केलेला आहे. म्हटलं आनंदाची गोष्ट आहे. म्हटलं महाराज मी येईल इतक्याला म्हणून टेन्शन नका घेऊ. काय असो, महाराजांच्या आज्ञेनुसार महाराज रमेश महाराजांच्या आज्ञेनुसार आणि आपल्या सगळ्यांचा दर्शनाचा योग प्राप्त झाला. आणि आज मला भगवंताचंही दर्शन झालं आणि माऊलींचंही दर्शन झालं. काय आणि मीच एक प्रकारे धन्य झालो. असो, मी अभंगाची भूमिका अशी आहे, लक्षात घ्या. मला जास्त स्तुती करायला आवडत नाही, मी डायरेक्ट अभंगाकडे वळतो. काय महाराज अभंगाची भूमिका सांगतात. काय इथं भूमिका महत्वाची आहे. महाराजांनी अभंग सांगितलं, साधकाला उपदेश केला, परंतु याच्यात नेमकं भूमिका काय. महाराजांची भूमिका अशी आहे की परमार्थ करत असताना परमार्थ किती वर्ष केला याला महत्व नाही. लक्षात घ्या, परमार्थ किती वर्ष केला, तुम्ही सकाळी उठल्यापासून पूजा किती वेळ केली याला महत्व नाही. तुम्ही किती माळा गळ्यात घातला याला महत्व नाही. तुम्ही गंध किती लावले याला महत्व नाही. तुम्ही हरिपाठ किती वेळेस म्हटले याला महत्व नाही. तुम्ही ज्ञानेश्वरी पारायण किती केले याला महत्व नाही. तुम्ही गाथा किती वाचला याला महत्व नाही. नवे परमार्थातली ज्याही काही क्रिया असतील तुम्ही किती वेळ केल्या याला महत्व नाही. मग महत्व नाही का. तुम्ही म्हणाल महाराज मग आम्ही हे करायचं नाही का. म्हटलं करायचं, पण किती, मी आधीच लक्षात, किती वेळ केलं याला महत्व नाही, कसा केला याला महत्व आहे. काय माऊली म्हणतात, नामदेवराय महाराज वर्णन करतात बघा, ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, नामा माने ग्रंथ श्रेष्ठ अनुभवाई ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ध्यानमूलं गुरुमूर्ती, पूजामूलं गुरुपदं, मंत्रमूलं गुरुवाक्यं, मोक्षमूलं गुरुकृपा. जयांचे केल्या स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुंचे, ते नमस्कारोने आता पांडुरंगा करू नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आदत्र यजननी देवाची राजा. राम 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 राजा राम राम.
सीताराम राम राम म्हणा सगळेजण म्हणा टाळी वाजवा सगळेजण राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम मूळ अभंगाची भूमिका आपण बघितली की भाव धोरणिया वाचे ज्ञानेश्वरी नामा मने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथाला सगळ्यात श्रेष्ठता दिलेली पण एक तरी ओवी अनुभवावी ओ किंवा अजून थोडं पुढे जाऊन सांगतो जोपर्यंत तुमच्यामध्ये भाव निर्माण होत नाही तोपर्यंत परमार्थ तुमचा होत नाही भाव हा महत्त्वाचा आहे परमार्थामध्ये तुम्ही किती मी आधीच बोललो किती टिळे लावले किती माळा घातल्या काय वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी घेऊन पण तुमचा भाव जोपर्यंत शुद्ध होत नाही तोपर्यंत परमार्थात अवस्थेपर्यंत मनुष्य जात नाही मग अवस्थेपर्यंत जाण्यासाठी परमार्थात भाव येण्यासाठी आधी काय करावं हा महत्त्वाचा मुद्दा आहे काय आधी महत्त्वाचा मुद्दा आहे की परमार्थ मार्ग लागल्यानंतर आपल्या मनाच्या मार्गाने परमार्थ करता येत नाही बरेच लोक म्हणतात की आमच्या गळ्यात माळ नाही आता तुमच्याकडे नाही आमच्याकडे म्हणतात आमच्या गळ्यात माळ नाही पण आमची मनमाळ आहे म्हटलं चालतं मनानेच प्रपंचही चालू द्या मनानेच पोरं होऊ द्या मनानेच पेरणी करा मनानेच जेवण करा मनानेच पाणी प्या चालेल का काय हो पोट भरण्यासाठी जसं तुम्हाला जेवण करावं लागणार आहे प्रपंच चालवण्यासाठी जसं तुम्हाला लग्न करावं लागणार आहे त्याप्रमाणे हा नश्वर असलेल्या प्रपंचासाठी जर तो चालू शकत नसेल मनाने तर जो शाश्वत असलेला परमार्थ तो तरी कसा मनाने होईल हो काय तो मनाने चालला त्याच्यासाठी लिहावंच लागले कारण महाराज वर्णन करतात भगवंताला काय आवडतात आवडे देवासे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस नामाचा उच्चार
नामाची आवड करत सांगत असताना नाथ महाराज म्हणतात की आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. हो, बाह्य लक्षण सांगितलं की तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा, अंतर लक्ष हृदय कळवळा वैष्णवांचा. ही अवस्था परमार्थात अवस्था निर्माण होण्यासाठी हाचा परमार्थ करणे भावाचं. भावेविना देव न कळे निसंदेह गुरुविना अनुभवे कैसा कळे. हो, भावाशिवाय देव कळत नाही, परंतु भाव येण्यासाठी गुरु करणं महत्वाचं आहे. काय आणि गुरु केल्यानंतर संतांनी दाखवलेल्या भगवंतापर्यंत जाण्यासाठी जो रस्ता सांगितला आहे त्या रस्त्याने आपण मार्गक्रमण करायला पाहिजे. मनोमार्गे गेला तो येथेच संपला, जो मनाच्या मार्गाने गेला तो इथंच संपला. पण संतांची संगती आणि मनोमार्गे गती लक्षात घ्या. मनाच्या मार्गाने जर गेला, मनाने सांगितलं तसं केलं तर परमार्थ होणार नाही. पण संतांच्या संगतीने आणि मनाच्या मार्गाच्या गतीने लक्षात घ्या. मनाच्या मार्गाची गती कोणाला सांगता येईल का? मनाच्या मार्गाची गती कोणाला सांगता येईल? आपण किलोमीटरमध्ये मोजू शकत नाही, कोणत्याच मीटरमध्ये मोजू शकत नाही. काय कारण मनाच्या मार्गाची जी गती आहे म्हणजे मनाची जी धाव आहे ती धाव कशी आहे? आता मन इथं जरी तुमचं बसलेलं असेल कीर्तनात तरी सुद्धा 2 सेकंद नाही, 2 मिनिटं नाही, 2 पल सुद्धा नाही, ते घरी जाऊन येऊन लागेल. बहुचंचळाचे पळ जाता येताना लगी वेळ जाता येताना लगी वेळ मनाचा स्वभाव अतिशय चंचलता सांगितली. भगवंताला अर्जुन म्हणतो की बा देवा मन इतकं चंचल आहे. चंचल हे म्हणा कृष्ण परमाती बलवर काय आहे श्लोक बघून घ्या की भगवंता मन इतकं चंचल आहे की एक वेळ वाऱ्याची मोठ बांधता येईल परंतु मनाला एका ठिकाणी ते आणता येणार नाही. काय मन एका ठिकाणी थांबू शकत नाही. मग याला एका ठिकाणी थांबवण्यासाठी काय करावं लागेल हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण मन थांबतच नाही का, मन थांबतं परंतु त्याला थांबवण्याची आपल्याजवळ क्रिया असली पाहिजे. मग मन एका ठिकाणी थांबवण्यासाठी क्रिया सद्गुरू सांगत असतात. काय सांगत असतात? त्या मनाला एकच करा, लावी मना पिसे करी. भगवंत जो अविनाश आहे त्या अविनाशाला जर आपलंसं करायचं असेल तर लावे मना पिसे गोविंदाचे. त्या मनाला कशाचं पिसं लाव? गोविंदाचं पिसं लाव. म्हणजे त्याला एक गोष्ट लक्षात घ्या, ध्यान धारणा करणारी जर मंडळी असेल तर त्यांना माझी भाषा लवकर समजेल. लक्षात घ्या काय, ध्यान धारणा करणारी मंडळी असेल तर त्यांना माझी भाषा लवकर लक्षात येईल. मनुष्य ध्यान धारणा करत असताना ज्यावेळेस ध्यानाला बसतो त्यावेळेस त्याला लगेच ध्यान लागत नाही. लक्षात घ्या काय, ध्यानाला बसल्यानंतर त्याला आपण दिवसभर केलेलं सर्व आठवतं. काय त्याला कारण सांगतो, आणखी थोडंसं पुढे जाऊन आणखी एक कारण सांगतो, थोडंसं वेळ वाढेल लक्षात घ्या. पण अजून मी नेहमी सांगत असतो लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगताना विसरलो लक्षात घ्या. पण मला कीर्तनामध्ये हसवणं जमत नाही, विनोद मला जमत नाही, विनोद सम्राट म्हणून मला अजिबात म्हणून घेता येत नाही. काय विनोदाचा माझा 36चा आकडा आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी तुम्हाला हसवणार नाही पण तुमच्या हिताच्या 2 गोष्टी नक्की सांगून जाईल. विठ्ठल विठ्ठल.
गोष्ट लक्षात घ्या बाबा, तुम्हाला हात जोडून पाय पडून तुमचे विनम्र माझा एक लहान बालकाचा एक शब्द ऐका की आजकाल परिस्थिती फार विचित्र झालेली आहे. परमार्थाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन हा मनोरंजन म्हणून झालेला आहे काय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, परमार्थ हा मनोरंजनाचा विषय नाही. मनोरंजन जर तुम्हाला करायचं असेल तर खुशाल तमाशे मागवत जा. कीर्तन का हो, माझा राग येईल, मला तुम्ही परत नाही बोलवलं तरी चालेल काय. तुम्हाला जर मनोरंजनच पाहिजे असेल तर खुशाल तमाशे मागवा. कीर्तनाचे नाद टाकून द्या, कीर्तन करू नका काय. अजून थोडं पुढे जाऊन सांगतो, मनोरंजन जर तुम्हाला पाहायचं असेल तर बाबांनो, दूरदर्शनवर तुम्ही रात्रंदिवस तुम्ही सकाळी मी म्हणतो 24 घंटे 24 तास तुम्ही त्या टी व्ही समोर बसले ना, तुमचं 48 तास तुमचं मनोरंजन होऊ शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, परमार्थ हा मनोरंजनाचा विषय नसून परमार्थ हा उद्धाराचा साधन आहे. लक्षात घ्या काय. परमार्थात आल्यानंतर तुम्ही परमार्थ कसा केला याला महत्व आहे, किती केला याला महत्व नाही, कसा केला याला महत्व नाही काय. म्हणून अगदी भावाने शुद्ध भावाने परमार्थ करा काय. भगवंतापर्यंत जर पोचवायचं असेल, त्या मनाला जर शांत करायचं असेल तर संतांनी ज्या मार्गाने सांगितलं त्या मार्गाने आपल्याला जावं लागेल. मार्ग दाऊनी गेल्याधी दयानिधी दयानिधी संतते दयानिधी संतते. संतांनी आपल्याला मार्ग दाखवलेले आहेत. मी काय सांगत होतो लक्षात घ्या, मी मूळ विषयावर येईल. मी काय सांगत होतो, मनाच्या मार्गाच्या गतीने मन इतकं चंचल आहे, मग त्या चंचल मनाला आपल्याला एका ठिकाणी स्थिर आणायचंय. मग काय करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. अभ्यास करावा लागेल म्हणजे काय करावं, ध्यानधारणा करत असताना ज्यावेळेस तुम्ही ध्यानाला बसतात त्यावेळेस तुमच्या डोळ्यासमोर सर्व दिवसभराच्या आपल्या प्रापंचिक विषय येत असतात. लक्षात घ्या, आपल्याला करायचं असं नामस्मरण. आपण बसलेलो असतो नामस्मरणासाठी. आपल्या डोळ्यासमोर काय येतं, आपल्या चित्तामध्ये काय येतं, आपल्या मनामध्ये काय येतं, प्रापंचिक विषय येतात. लक्षात घ्या काय येतात, कारण आपलं चित्त पूर्णपणे प्रपंचामध्ये गुंतलेले आहे. लक्षात घ्या, आपलं चित्त पूर्णपणे प्रपंचामध्ये गुंतलेले आहे आणि ते प्रपंचातलं असलेलं चित्त परमार्थाकडे लावायचंय, त्रास होणार. लक्षात घ्या, मी नेहमी सांगत असतो की जर तुम्हाला ध्यानाला बसल्यानंतर जर तुम्हाला असे चित्ताचे विकार जर उत्पन्न होत असतील तर एक गोष्ट लक्षात घ्या. आता साधं मी तुम्हाला आधी सांगितलं, दूरदर्शनचं उदाहरण सांगितलं. तुम्ही टीव्हीवर जर एखादा पिक्चर पाहायला घेतला किंवा बातम्या ऐकायला घेतल्या त्यावेळेस काय होतो, थोडं काही कालांतराने काय येत असतं, त्याच्यात ऍडव्हर्टाईज येत असतात. बरोबर ना, ऍडव्हर्टाईज येतात ना. पाहता का नाही तुम्ही टीव्ही, हो किंवा नाही म्हणा ना, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तर त्या ऍडव्हर्टाईज येत असताना मग आपण काय ऍडव्हर्टाईज सोडून देतो का, आपल्याला पुढचं बघण्यासाठी ऍडव्हर्टाईज बघावं लागते. लक्षात घ्या, त्याप्रमाणे ध्यानाला बसल्यानंतर आपले चित्ताचे विकार ज्यावेळेस आपल्या समोर होत असतील त्यावेळेस त्या मनाला स्वच्छंदपणे त्या विकारांमध्ये विरू द्यावं. लक्षात घ्या, स्वच्छंदपणे फिरू द्यावं, त्याला आत्मा अजिबात घालून. एक गोष्ट लक्षात घ्या, एक वेळेस आपले इंद्रिय आपल्या ताब्यात येतील बाकीचे, पण मन हे एक इंद्रिय अवघड आहे, ते ताब्यात येणार नाही काय. मनाचा एक थोडा स्वभाव सांगतो तुला. माकड आहे, माकडाला जर तुम्ही मदिरा पाजली आणि त्याला सांगितलं या ठिकाणी शांत बैस, किती वेळ बसेल, शक्यच नाही. झोपून गेले काही, त्यांना जागा करा. विठ्ठल तर ते किती वेळ शांत बसेल, 1 सेकंदही शांत. कारण मरकट आहे, मरकटाचा स्वभाव काय चंचलता आहे. मग मरकटापेक्षाही चंचल मन आहे. मग त्याला जर तुम्ही इतका विषय रूपात आता एक विषयरूपी सागर आहे. लक्षात घ्या, विषयरूपी हा सागर आहे आणि मन जरा आहे. लक्षात घ्या, मी काय बोलतो माझ्या शब्दांकडे लक्ष घ्या. मन विषय हे सागर आहे, पण सागराचं पाणी कसं असतं, खारट असतं. पण ध्यान हे काय आहे, जरा आहे. काय विषय, प्रपंच, ध्यान, जरा. मग ह्या गोष्टी एवढ्या मोठ्या सागरातून काढून कुठं आणायचंय, झऱ्याजवळ आणायचंय. त्याच्यासाठी त्रास होणार आहे. मग संतांनी दाखवलेल्या मार्गाने मार्गक्रम जात असताना अभ्यासाने हळूहळू 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 काय
माऊली एक दृष्टांत सांगतात ना की एक मनुष्य बसलेला असतो आपल्या ओट्यावर आणि त्याने एक चित्र बघितलं की पोपट उडत उडत कुठपर्यंत जातो, पेरूच्या फळापर्यंत पोहोचतो. पेरूच्या झाडावर जाऊन त्या पेरूच्या फळावर जाऊन तो येतो. हा बसलेला व्यक्ती विचार करतो की पोपटाने जसं उडून त्या पेरूपर्यंत पोहोचला तसा मीही प्रयत्न करेल. त्याने काय केलं, तांबड्या आणल्या, पंख तयार केले, वरती गच्चीवर गेला. गच्चीवर गेला तो पंख तयार केले आणि उडायला सुरुवात केली. उडी मारली. उडला का तो? उडल का तो? पेरूच्या फळापर्यंत पोहोचेल का? नाही पोहोचणार. तो खाली पडेल, त्याला विजा होईल, दवाखान्यात न्यावं लागेल, फ्रॅक्चर होईल, सगळं होईल. मग तो परत त्या पेरूच्या फळापर्यंत पोहोचू शकत नाही का? माऊली म्हणतात पोहोचू शकेल, पण हळूहळू ढाळे ढाळे केतुले वेळे काय मार्गाचे धागे निश्चित वळे तो निश्चितपणे तिथपर्यंत जाऊ पोहोचतो. मग त्याप्रमाणे मन स्थिर होतं, पण ते मन स्थिर होण्याची क्रिया तो एकदम होणार नाही, पण हळूहळू 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 त्याला त्या मन इकडं स्थिर येण्यासाठी प्रयत्न करतो आणि मन येतं. आणि एक अजून तुम्हाला एक सांगतो, मनाचा एक स्वभाव आहे. काय मनाचा एक स्वभाव असा आहे, त्याला जे विषय आवडतात एकदा का ते त्याच्यात रममान झालं तर त्याच्या पुढे दुसरे कोणतेही विषय ठेवले त्या विषयांकडे तो बघत नाही. मग प्रपंचाच्या विषय तिथून जर त्या विषयापासून आपण त्याला काढलं आणि जर नामापर्यंत आणलं आणि एकदा का ते जर नामामध्ये लीन झालं, एकदा का त्याला जर नाम घेण्याची सवय पडली, त्याला प्रपंच कडू वाटू लागतो. विठ्ठल विठ्ठल हे मन ज्या वेळेस भगवंताचं नामस्मरण करतं, भगवंताचं नाम घेतं, भगवंताच्या नामामध्ये स्थिर होतं आणि एकदा का जर स्थिर झालं तर ते नामस्मरण घेत असता भगवंताच्या रूपापर्यंत पोहोचतं. मग बऱ्याच वेळेस होतं की भगवंताचं स्वरूप कसं आहे हा महत्वाचा विषय मुद्दा म्हणतो. काय भगवंत बघायचंय, भगवंताचं स्वरूप कसं आहे. बऱ्याच लोकांना म्हणतं की आम्हाला भगवंत पाहायचा आहे, पण भगवंताचं स्वरूप कसं हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण भगवंताच्या स्वरूपाचा जर विचार केला आपण तर अनेक संतांनी भगवंताचं स्वरूप अनेक प्रकारे वर्णन केले. काय सगुण स्वरूपाचंही वर्णन केले. तुकाराम महाराज म्हणतात राजस सुकुमार बदनाचा पुतळा प्रविश लोपलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी. भगवंताचं स्वरूप सगुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि मग भगवंताचं सगुण स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे आणि इकडे दुसरीकडे निर्गुण स्वरूपाचं निर्गुण निराकार नाहीचा आकार जेथो निचराचर हरिसी भजे. काय जो निर्गुण आहे निराकार आहे, एका बाजूने सांगतात निर्गुण आहे निराकार आहे, एका बाजूने सगुण परमात्म्याचं वर्णन करतात. मग नेमकं सर्वसामान्य जीवाला प्रश्न पडतो की नेमकं सगुण भगवंताचं नामस्मरण करावं, सगुण भगवंताची पूजा करावी की निर्गुण भगवंताचं नामस्मरण करावं, हा महत्वाचा मुद्दा डोळ्यासमोर येतो. त्याचं थोडक्यात निराकरण करतो पुढे चालतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जो भक्त असतो नामधारक असतो त्याला सगुण भगवंताचं स्वरूप दिसल्याशिवाय, सगुण भगवंताचं स्वरूप पाहिल्याशिवाय त्याला समाधान होत नाही. दृष्टांत दाखल हनुमंतराय लक्षात घ्या. हनुमंतराय ज्यावेळेस मी धावतो वर्णन सांगतो, धावतो दृष्टांत सांगतो, लक्षात फक्त तुम्ही सर्व श्रुती मंडळी जेवढे आहात तेवढी बहुश्रुतात लक्षात येईल तुमच्या की ज्यावेळेस रामपंचायतन भरलेलं असतं त्यावेळेस त्या रामपंचायतांमध्ये अनेक ऋषीमुनी येऊन बसले असतात आणि अनेक ऋषीमुनी आल्यानंतर तिचं एक चर्चा सुरू होते. कोणती? ब्रह्मसगुण आहे का निर्गुण आहे. काय मग त्याच्यात एक जण उठला ब्रह्मसगुण आहे, ब्रह्मसगुण आहे, तो सगुण कसा आहे त्याचं वर्णन करायला सुरुवात केली. दुसरा म्हणतो अजिबात नाही ब्रह्म निर्गुण आहे, ब्रह्म निर्गुण म्हटलं तर कसा निर्गुण आहे त्याने सांगायला सुरुवात केली. अशा प्रकारे प्रत्येक जण उठला, कोणी सगुणाचं वर्णन करतं, कोणी निर्गुणाचं वर्णन करतं, अशा प्रकारे देते. पण एक मतावर येत नाही की ब्रह्म सगुण आहे का निर्गुण आहे, हे एकमतावर येत नाही. चर्चा चालू आहे, दुपारचे 12 वाजले, 1 वाजले, 2 वाजले, चर्चा संपत नाही. आता करावं काय? हनुमंतराय एक बाजूला बसून ते सर्व पाहत होते. काय एका ऋषीला सहज कळलं दिसतं समोर हनुमंतराय बसलेले सगळ्यांकडे बघत आहे. ते प्रभू रामचंद्राकडे बघतात, इकडे सर्व साधू संतांकडे बघतात, इकडे ऋषी मुनीकडे बघतात, सगळ्यांकडे त्यांचं एकटक बघणं चालू आहे. आणि मग हळूच एक तर ऋषी उठतो आणि म्हणतो म्हणजे काय हनुमंतराय आतापर्यंत तू आमची सर्व चर्चा ऐकली, आतापर्यंत तू सगळे दृश्य सगळं बघितलं, तू चर्चा ऐकली, मला एक सांग ब्रह्म कसं आहे. ह्या चर्चेमधून तू काय निष्कर्ष काढला? ब्रह्म कसं आहे, सगुण आहे का निर्गुण आहे. आता हनुमंतराय होते
मनोजवम मारुत तुल्य वेगम बुद्धिमताम वरिष्ठ जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठ जितेंद्रियम बुद्धी मताम वरिष्ठ असू द्या. काय तर अशा प्रकारे हा मंत्र आहे. बघितलं आणि हनुमंतराव विचार करता तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर. त्यांनी एकच सांगितलं, म्हटले तुमची सर्व आतापर्यंतची मी चर्चा ऐकली काय, पण मला फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. ब्रह्म सगुण आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, ब्रह्म निर्गुण आहे मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त एकच उत्तर द्या. तुम्ही जर इतक्या वेळपासून ब्रह्म सगुण निर्गुणाची चर्चा करत आहात, मग हे समोर म्हणजे प्रभू रामचंद्रांकडे बोट केलं काय, सिंहासनाकडे बोट केलं आणि सांगितलं हे समोर बसलेले हे ब्रह्म कोणतं, जे समोर बसलेले हे ब्रह्मच आहे ना, उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती. काय वर्णन करतात महाराज की सद्गुरूची मूर्ती उघडं परब्रह्म आहे आणि तुम्ही इतक्या ब्रह्म निर्गुण आहे काय सगुण आहे बघण्याचा विचार करू नका, उघडं परब्रह्म आहे. मग हेच परब्रह्म आहे आणि याच्यापर्यंतच आपल्याला पोहोचायचं आहे. काय म्हणजे जो नामधारक आहे त्याला सगुण मूर्तीचं दर्शन घेतल्याशिवाय, सगुण उपासना केल्याशिवाय, सगुणाची उपासना केल्याशिवाय त्याला समाधान होत नाही. आणि जो निर्गुण आहे, जो ज्ञानी आहे, तो निर्गुणाची उपासना केल्यावर त्याला समाधान होत नाही. काय नामदेवरायांचं ज्ञानोबारायांचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. नामदेवराय नामधारक होते, त्यांना सगुण भगवंत आवडायचे. ज्ञानेश्वर बोलले ज्ञानी होते, निर्गुण भगवंताचं नामस्मरण करायचे. मग तरी सुद्धा माऊली एका ठिकाणी प्रश्न विचारतातच ना, तुझं सगुण मनो निर्गुण रे, तुझं सगुण मनो निर्गुण रे, तुझं सगुण मनो सगुण निर्गुण गोविंद तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंद रे. बघा तीर्थयात्राचा प्रसंग सगळ्यांना माहिती आहे. नामदेवरायांना माऊली ज्ञानोबा आहे, नामदेवरायांना ज्यावेळेस घ्यायला आले आणि भगवंताजवळ परवानगी व्हायची की देवा मला फक्त नामदेवला माझ्याबरोबर पाठवा, मला तीर्थयात्रा करण्यासाठी दिले. नामदेवरायांना भगवंताने सांगितलं की अरे तू एक काम कर, ज्ञानोबा बरोबर जाय आणि तीर्थयात्रा करू नये. नामदेवराव म्हटले बाबा देवा सगळं सांगा, मी आला अजिबात हे सांगू. म्हटलं का मी इथून लांब जाणार नाही, का की मला तुम्हाला बघितल्याशिवाय मला समाधान होत नाही. महत्वाचं कारण एवढंच आहे, लक्षात घ्या. पुढचा कथाभाग सांगत नाही मी, पण काय महत्वाचं कारण आहे, मला सगुण भगवंत, मला ज्या ठिकाणी तू कटेवर दिसणार नाही, तुझे कटेवरचे हात दिसणार नाही, तू उभं मूर्ती दिसणार नाही, मला समाधान वाटणार नाही. म्हणून जोपर्यंत तू समोर उभा आहे तोपर्यंत मी इथून हलणार नाही आणि तोपर्यंत मी तुझं नामस्मरण केल्याशिवाय नाही, मला तुझंच नामस्मरण आवडेल, तुझं स्वरूप आवडेल, मी इतर ठिकाणी जाणार नाही. विठ्ठल विठ्ठल. सगुण उपासना निर्गुण उपासना करत असताना त्या मनाला कुठल्या तरी सगुण एक गोष्ट मी आधी जे जेवढं सांगितलं ते करू नये का, गळ्यात तुळशीची माळ घालू नये का, घालावीच. हरिपाठ पाठ करू नये का, करावाच. नामस्मरण करू नये का, करावंच. तीर्थयात्रा करू नये का, करावीच. सप्ताहाला जाऊ नये का, जावंच. कीर्तन ऐकू नये का, ऐकावंच. हे सर्व करावं, परंतु हे सर्व करत असताना एका भावाने करावं. काही न लगे एक भावाचे कारण तुका म्हणे
भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. काहीच लागत नाही, फक्त भाव शुद्ध लागतो. आणि ज्या दिवशी तुमचा भाव शुद्ध झाला त्या दिवशी शुद्ध ज्याचा भाव झाला दुरे नाही देव त्याला. मग ज्या दिवशी भगवंताजवळ आपण पोहोचू, भगवंत आपलासा आपल्याला, भगवंता आपलासा त्याला करून घेईल किंवा भगवंताला आपलासा आपण करून घेऊ, त्या दिवशी काय, त्या दिवशी आपण ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो ती गोष्ट मिळत असते. काय कोणत्या गोष्टीसाठी प्रयत्न करत असतो आपण? पूर्णपणे संसारी जीव काय कोणता गोष्ट प्रयत्न करतो? प्रत्येक जण आनंदाचे त्याचे. मज लागी दुःख व्हावे ऐसे कोणी ना जीवी व्हावे. मला सुख प्राप्त व्हावं, मला आनंद प्राप्त व्हावा, मला हर्ष उत्पन्न व्हावं याच्यासाठी प्रयत्न करतात. आणि मग महाराज म्हणतात की ही जी अवस्था आहे, लक्षात घ्या, परमार्थातली अवस्थाचं वर्णन करत असताना महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणाच्या उत्तराला सांगतात, सर्व आनंदाची सृष्टी झाली. काय? सर्व आनंदाची सृष्टी झाली. कशी झाली म्हणजे तुम्हाला सृष्टी कशामुळे, पूर्ण संपूर्ण जी सृष्टी आहे ती आनंदाची कशामुळे झाली हे कारण अभंगाच्या दुसऱ्या चरणाची कलिया सृष्टी झाली. काय? प्रत्येक जीव हा फक्त तुकोबारायांनीच वर्णन केलं असं नाही. ज्या ज्या वेळेस संतांना परमानंदाची प्राप्ती झालेली, परमानंदाची प्राप्ती होऊन तो सुख उपभोगलेले त्या त्यावेळेस संतांनी त्यांचा आनंद व्यक्त केला. नाथ महाराज सुद्धा सांगतात, अवघे चित्रैलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथा चित्ते. सर्व त्रैलोक्य मला आनंदाचं दिसू लागलं. इथं महाराज म्हणतात सर्व आनंदाची सृष्टी झाली. काय झाली? माझ्यातले काम, क्रोध, लोभ हे निमाले म्हणजे संपले. ही गोष्ट लक्षात घ्या. परमार्थामध्ये पदार्पण केल्यानंतर सगळ्यात मोठे शत्रू आपले हे तीन मुख्य शत्रू आहे. लक्षात घ्या. काम, क्रोध आणि लोभ हे तीन मुख्य शत्रू आणि तीन उपशत्रू, मोह, मद आणि मत्सर हे तीन उपशत्रू आहेत. हे तीन शत्रू उपशत्रूंना एवढं महत्व नाही. लक्षात घ्या. खरं महत्वाचे मुख्य शत्रू हे तीन आहे. आणि हे तीन शत्रू जोपर्यंत आपण शांत करत नाही, जोपर्यंत आपल्यातून जात नाही, लक्षात घ्या, मी आधीच सांगितलेले, लक्षात घ्या की परमार्थ किती केला याला महत्व नाही. परमार्थ किती वर्षे केला याला महत्व नाही. तुम्हाला अवस्था कशी प्राप्त झाली याला महत्व आहे. काय? 50 वर्ष परमार्थ करूनही ज्यांच्यातला क्रोध गेला नाही त्यांना परमार्थ म्हणू नये. लक्षात घ्या. काय? 50 वर्ष ज्यांनी नामस्मरण करण्याचं सोंग केलं असं म्हणून मी तर म्हणेल. कारण नामस्मरणामध्ये इतकी ताकद आहे की तुम्ही सहज जरी नामस्मरण घेतलं तरी ते नामस्मरण तुमच्या पूर्ण आयुष्याचा उद्धाराचं साधन बनतं. पण ते नामस्मरण घेताना तुमचं एक चित्त असणं महत्वाचं आहे. काय? देवाची द्वारी उभा क्षणभरी सांगितलं, क्षणभर सांगितलं. लक्षात घ्या. मग ते तो क्षण येण्यासाठी आयुष्यभर नामस्मरण करावं लागतं. लक्षात घ्या. काय? नामस्मरण सहजासहजी येत नाही.
बरेच कुणी म्हणाल का आम्हाला एवढं, एखादे तरुण पोरं म्हणतील की आम्हाला एवढ्या लवकर परमार्थ करण्याची काय गरज आहे, नामस्मरण करण्याची काय गरज आहे. मी तर म्हणतो तरुणांना माझं मोठं आव्हान आहे की आता खरं म्हणजे परमार्थाला गरज तरुणांची आहे. लक्षात घ्या, तरुणांची एक फळी निर्माण झाली पाहिजे. काय आज परमार्थ खरं तरुणांनी करण्याचं गरजेचं आहे. का करण्याचं गरज आहे हे थोडं सांगून जातो. तो विषय मी जास्त मांडत नाही तरी मांडतो. लक्षात घ्या, आज परिस्थिती अशी आहे की आपल्याला जरी वाटत असतं आपण खूप आनंदात आहोत, आपण खूप सुखी आहोत, आपला हिंदू धर्म खूप सुखी आहे. आपला हिंदू धर्म सुखी नाही. अफगाणिस्तानचं 8 दिवसापूर्वीचं 15 दिवसापूर्वीचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवा. काय आणि अफगाणिस्तानची परिस्थिती ती झाली, ती परिस्थिती आपली होण्यासाठी फार काळ राहिला नाही. लक्षात घ्या, आज त्यांचे हम 5 हमारे 50 चालू आहे, आपलं फक्त हम 2 हमारे 1 वर आलो आपण आता. लक्षात घ्या, काय आपण काय आलो आहे. मी आधी ह्या विषयावर थोडं महाराज तुमच्या माहितीसाठी सांगतो. पूर्वी या धर्माबद्दल बोलत नव्हतो जास्त, काय की मला थोडी चिड होती. पण एक चित्र डोळ्यासमोर लक्षात आलं, चित्र डोळ्यासमोर बघितलं तर लक्षात येतं काय, अरे जर हिंदू धर्मच शिल्लक नाही राहिला तर तुमचा माळीदारी काय कामाचे राहणार आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, अवताराला आले, त्यांनी कार्य केलं म्हणून आज आपण इथं बसलो तरी आहोत. काय आणि त्या चुका जर परत आपण करायला लागलो तर पुन्हा आपली येणारी पिढी पुन्हा कोणीतरी एखादा लालच राहतील, काय अल्लामध्ये जातील. ते लक्षात घ्या, आपण जागा होणं तसं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी तरुणांची फळी, तुमच्यामध्ये ताकद आहे, तुमच्यामध्ये क्षमता आहे, तुमच्यामध्ये ऊर्जा आहे. ती ऊर्जा रिकाम्या कामामध्ये लावण्यापेक्षा तुम्ही हिंदू धर्मासाठी वापरा. रिकाम्या कामामध्ये लावण्यासाठी परमार्थासाठी वापरा. इतर गोष्टी इतर कुठेतरी फिरण्यापेक्षा एक तरुणांची फळी निर्माण करा. मी तर नेहमी प्रत्येक ठिकाणी सांगतोय, गावोगावी तरुण मुलांचं भजनी मंडळ स्थापन होणं अत्यंत गरजेचं आहे. काय आजच्या परिस्थितीला गावोगावी तरुण मुलांकडे एक बघितलं महाराज, तुमच्याकडे नसेल, आमच्याकडे आहे. थोडंसं तुम्ही फिरलं ना, तासे चबुतऱ्यावर बसलेले आहेत पोरं पानटपरीवर. लाज वाटते, लाज आपला हिंदू धर्म म्हणून घ्यायची लाज. काय आपल्या हिंदू धर्मातले पोरं मुसलमान लोकांच्या पानटपरीवर गुटखा खातात, सिगरेटी पितात, तंबाखू खातात, सगळं करतात. कोणाच्या टपरीवर मुसलमान ते पोरं खात नाही, याची आपल्याला लाज वाटत नाही. काय आपले पोरं तिथं खातात. मला सांगावंसं वाटतं सर्व तरुणांना की आज सर्व तरुणांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि जर आज आपला तरुण एकत्र नाही आला तर हिंदू धर्म एक दिवशी नेस्त नाबूद झाल्याशिवाय राहणार नाही. लिहून घ्या. विठ्ठल की 50 वर्ष परमार्थ केल्यानंतर ज्याच्यातला क्रोध जात नसेल तर त्याला पारमार्थिक म्हणूच नाही. काय 50 वर्ष परमार्थ केल्यानंतर ज्याच्यातला काम जात नसेल त्याला परमार्थिक म्हणूच नाही. असे उदाहरण डोळ्यासमोर आलेले एवढे 4-5-6 महिन्यामध्ये. काय मी महाराज माझा लेख कदाचित तुम्ही वाचला असेल फेसबुकवर. मी तो लेखच लिहिला होता. काय आता मी बोलत नाही, पण आता विषय चालू आहे म्हणून बोलायला मलाही काय हरकत नाही. काय ज्यांच्यावर स्त्रिया पळवण्याचा आरोप लागावा अशा कीर्तनकारांवर जर आरोप लागू शकतो तर त्याला पारमार्थिक तरी कसं म्हणावं, हा महत्वाचा मुद्दा आहे. एक कोणीतरी XYZ कीर्तनकार एखादी मुलगी पळवून नेतो आणि त्या एखाद्या मुलगी पळवून नेणाऱ्या कीर्तनकारामुळे सगळा कीर्तनकार समाज जर बदनाम होत असेल तर त्याला वाईट टाकलेलं काय वाईट आहे. विठ्ठल अशा बदनाम नालायक लोकांची कीर्तन सुद्धा ठेवू नका. काय उपदेश करू शकते तुम्हाला. मला एकाने 4 दिवसापूर्वी सहज प्रश्न पडला, महाराज रमेश महाराज एका मला 4 दिवसापूर्वी एकाने प्रश्न विचारला. म्हटलं महाराज इतके कीर्तनकार आहेत, इतके मोठमोठे कीर्तनकार आहेत, 50-50, 7-7 हजार रुपये घेतात एका कीर्तनाचे. मग एवढे कीर्तनकार कीर्तन सांगून लोक का सुधरत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. काय 50-50 हजार फी घेऊन जर आपण कीर्तनकार बोलवतो, तेच 5-10 हजार लोकांना जर प्रबोधन करत असतील तर एवढे प्रबोधन झाल्यानंतरही जनता का सुधरत नाही, हा महत्वाचा मुद्दा आहे. मी त्याला म्हटलं बाबा एक गोष्ट, मी एकच कारण सांगतो. जर उद्या दारू पिणारा माणूस दारू पिऊन स्टेजवर उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं दारूबंदी झालीच पाहिजे, कोण लक्ष देईल? लक्ष देईल कोणी? पहिले तुझी तू उतरू दे, मग तू दारूबंदीची घोषणा कर. आमचे कीर्तनकार ह्याच नालायकपणा करताय, लक्षात घ्या. काय अहो कमर बांधतील, फेटी बांधतील, डोके बांधतील, उभे राहतील, नारळाच्या गादीवर उभे राहतील, तुम्हाला वैराग्याच्या गोष्टी सांगतील आणि गादीच्या खाली उतरलं तर पाकिटातले पैसे बोचतील. हा नालायकपणा नाही म्हणतो, काय म्हणावं? समाज बघतोय आणि समाज तुमचा ह्या कृतीमुळे समाज तरी तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार आहे?
काय कोणी असू तिथं, मी जरी असलो तरी, मी जरी आता एवढा मोठ्याने बोलतोय, मी खाली उतरला मला रमेश महाराज नोटा वगैरे माझ्यासारखा नालायक दुसरा कोणी नाही. काय समाज सुधरेल तरी का, समाज सुधारवण्यासाठी आधी जो सांगतो तो सुधारलेला पाहिजे. विठ्ठल एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकारावर खुनी हल्ला करावा. काय कशासाठी? पदासाठी. मग जर तुमचा जर अशी जर भूमिका तुमची असेल तर तुमचा परमार्थ करून काय उपयोग आहे? म्हणून मी ते लिहिलं होतं. काय म्हणून मी ते लिहिलं होतं महाराज, की एका पदासाठी एका कीर्तनकाराने दुसऱ्यावर खुनी हल्ला करावा, जेलमध्ये जावं. जर अशी जर वृत्ती राहत असेल आणि असा जर तुमच्यातला क्रोध जात नसेल तर तुमचा परमार्थ काय कामाचा? काय म्हणून मी सांगत असतो, काम, क्रोध, लोभ हे तिघ जे वस्तू आहे, या वस्तू जोपर्यंत आपल्याजवळ आहेत तोपर्यंत आपण किती वर्षे जरी परमार्थ केला तरी आपण भगवंतापर्यंत पोहोचू शकणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही. काय तुम्हाला वाटत असेल आम्हाला देव भेटला, काही भेटणार नाही. कोणाला देव? कोणी तुम्हाला येऊन समोर सांगितलं आणि तुम्हाला सांगितलं मी तुम्हाला देव भेटू, अजिबात विश्वास ठेवू नका. देव भेटण्याची वस्तू नाही, देव पाहण्याची वस्तू नाही. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. काय देव ही अनुभवाची वस्तू आहे. काय देव ही अनुभवात आणण्याची वस्तू आहे. देव ही आनंद स्वीकारण्याची वस्तू आहे. देव ही अनुभवून आपल्या अंगात संचारण्याची वस्तू आहे. लक्षात घ्या. घेणं काही कोणी काही सांगलं आम्ही तुम्हाला देव दाखवतो, कोणी काही देव दाखवणार, देव दाखवण्यासारखी देव पाहण्याची वस्तू नाहीच मुळी. लक्षात घ्या. जी वस्तू पाहण्याची नाही ती पाहण्यासाठी का प्रयत्न करावा? तुकाराम महाराज म्हणतात देव पावयाशी गेलो त्याचे देवच येऊन ठेवलो. म्हणजे याचा अर्थ देव पाहायला गेलो पण मी देव होऊन ठेवलो ना. काय याचा अर्थ देव दुसरीकडे नाही आहे. काय असता हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाशी आरामू, का भ्रांताशी कामू विषयावरी, तू इतर विषयावरी का रमतोस? तुला मंदिरात जाण्याची गरज नाही, तू अंतरात पाय. तुला दिंडीला जाण्याची गरज नाही, तू अंतरात पाय. तुला ज्ञानेश्वरी गरज काय पारायण करण्याची गरज नाही, तू अंतरात पाय. काय तुला गाथा भजन करण्याची अंतरात पाय. मग हे सगळं करायचं नाही का? हे सगळं केलं तरच अंतरात पाहता येईल. लक्षात घ्या. काय मी नेहमी सांगतो, हे सगळं केलं माळ घालावीच लागेल. भगवंत पाहायचं असेल, भगवंत जाणायचं असेल, माळ घालावंच लागेल. भगवंत जाणायचं असेल तर पायी तीर्थयात्रा करावी लागेल. भगवंत जाणायचं असेल ज्ञानेश्वरी पारायण करावं लागेल. भगवंत जाणायचं असेल गाथा पारायण करावं लागेल. भगवंत जाणायचं असेल तर तुम्हाला कीर्तनाला येऊन बसावं लागेल. भगवंत जाणायचं असेल नामस्मरण करावं लागेल. ते जाणण्यासाठी, तिथपर्यंत पोहोचण्यासाठी या सर्व क्रिया कराव्या लागणार आहे. काय जोवरी महाराजांनी खोटं नाही सांगलं, जोवरी सकळ शेद हात चालावया स्वहित पाहे तीर्थया हात चालावया पाय तव तू आपुले स्वहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. हो, या इंद्रियांना, प्रत्येक इंद्रियांना एक सल्ला दिलेला आहे महाराज. प्रत्येक इंद्रियाला त्याचं कार्य समजून सांगतात. तुम्ही डोळे घ्या रे सुख, पहा विठोबाचे दुःख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धावगी राहे विठोबाचे पायी. मनात येथे धावगी राहे विठो. हे सर्व इंद्रियांना एक सल्ला दिलेला आहे आणि तो सल्ला जर अंमलात आणला तरच भगवंत आपल्याला कळेल. अन्यथा भगवंत कळणार नाही. भगवंत मिळेल कदाचित, भगवंत तुम्हाला सापडेल. मी नेहमी सांगत असतो एक गोष्ट लक्षात घ्या, भगवंत मिळणं सहज सोपं आहे. भगवंत मिळणंही सोपं आहे, परंतु त्याच्याही थोडं अजून पुढे जाऊन सांगतो, भगवंताची जो प्राप्ती करून येतो तो मिळणं अवघड आहे. काय संत भेट होणं अतिशय दुर्लभ आहे. काय कुठलीही क्रिया सहज होऊ शकते. चंद्रामृत सुखे सेववील, चंद्रामृत सुखे सेववेल, बाय हेळा चालर तरवेल, चंद्रामृत
महाराज साधू थोर जाना कलियुगी. काय साधू थोर जाना काय, आणि आपल्या राज्यात साधूंची हत्या होते, याच्यापेक्षा आणखी दुर्दैव कोणतं असू शकतं आपलं काय. आता आपल्याला राजकारणाचा विषय बोलायचा नाही किंवा तो बोलणार नाही, आपण त्याच्यावर लक्ष देणार नाही. पण आज 1-2 वर्ष होत आले असे साधूंची हत्या झाली महाराज. मी स्वतः एक व्हिडिओ क्लिप टाकली होती आणि निषेध व्यक्त केला होता काय. पण अजूनही त्या साधूंचं कोणी हत्या केली याचा तपास लागले, याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकतं काय. आणि हाच एक आपला हिंदू धर्मावर घाला चालण्याचा प्रयत्न चालू आहे. एक दिवशी हिंदू धर्म संपल्याशिवाय राहणार नाही. जर आपण झोपून राहिलो तर आपण जागा होणं गरजेचं आहे. संत आपल्याला पदोपदी जागा करत असाला. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकली व्यथा जन्माच्या काय. संत आपल्याला नेहमी जागा करतात. आपण झोपलेलो, आपण झोपेचं सोंग घेतलेलं, पण संत आपल्याला जागा करतात आणि मज निरंतर जागविती काय. एकदा उठून ते जागा करून शांत बसत नाही, तर निरंतर आपल्याला जागवत असतात. आणि संतांच्या निरंतर जागवण्यामुळे, निरंतर जागवण्यानंतर त्या नामस्मरण घेत असताना माझ्याकडे असलेले काम क्रोध लोभ हे संपले, आणि मला हे संपल्यामुळे काय झालं, अवघे आनंदाची निमाले ठाईची सर्व आनंदाची सृष्टी झाली. किंवा मला ही पूर्ण सृष्टी आनंदमय दिसू लागली. या सृष्टीतला कण कण मला आनंद देऊ लागला. या पृथ्वी तलावर मला जे दिसत असेल ते मला भगवंत वाटू लागलं. त्याच्यापासून मला भगवंताच्या असण्याचा आनंद वाटू लागला. भगवंत आहे हे सिद्ध झालं. आणि म्हणूनच मग नेमकं अजून काय अवस्था निर्माण झाली तुम्हाला, म्हणजे नेमकं फक्त तुम्हाला आनंद झाला, पण आनंद झाल्यामुळे तुमच्यातलं फक्त कामक्रोध लोभ संपले म्हणून आनंद झाला का, म्हटलं नाही, अजून त्याच्यापेक्षाही पुढची अवस्था माझी अशी झाली की माझ्यातले असलेले भाव अभाव हे सर्व झाले. आठवण गेली भावा भाव, आठवण गेले भावा भाव, आठवण गेली भावा भाव, गेले भावा भाव, आठवण
हो, मला आठवणही राहिली नाही आणि आठवणही पडली नाही. लक्षात घ्या, आठवण राहिली नाही म्हणजे मी जीव होतो याची आठवण मला राहिली नाही, पण मी जीव होतो याची आठवण राहिली. लक्षात घ्या, याला परमार्थाची एक क्रिया म्हणतात की मी जीव होतो याची आठवण पूर्वी सापडली नाही. कारण मी आधी कोण होतो? पूर्वी जीव होतो. मग मी आधी शिव होतो, परंतु माझ्या कर्मामुळे माझ्या बद्धतेमुळे मी कुठं बद्ध झालो? मी बद्ध झालो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. मी शिव होतो याची मला आठवण पडली नाही, मी जीव झालो याची मला विसर पडला नाही. मग मला दोघे आठवणही राहिली नाही आणि आठवणही आहे. मी शिव होतो याची आठवण पडली, परंतु आता आठवण आहे. मी जीव होतो याची आठवण आहे, परंतु आठवण राहिली नाही. थोडंसं लक्षात येईल ना माझी भाषा तुम्हाला? यालाच परमार्थिक भाषा म्हणतात. आठव नाठव गेले भावा भाव, माझ्यातला भावही गेला आणि माझ्यातला अभावही गेला. मग मला पूर्णपणे मी झाला स्वयंमेव पांडुरंग. मला हे सर्व जग हे पांडुरंगमय दिसू लागलं. जे जे दृष्टवंशी ते ते हरी रूप, ज्या जे जे भेटे भूत ते ते मानिते भगवंत, हा भक्ती येऊ जाणं निश्चित माझा. या त्याने मला हे पूर्ण जग हे भगवंतमय दिसू लागलं. आणि मग तुम्ही जेव्हा सांगता आमच्या डोक्यात बसत नाही महाराज, तुम्ही हे सर्व आम्हाला सांगितलं, पण असं एखादा काही सांगा ना की जेणेकरून आमच्या डोक्यात बसेल. किंवा तुम्ही जेवढं हे ज्ञान तुम्ही आम्हाला आतापर्यंत सांगितलं, तुम्ही तुमची जी अवस्था सांगितलं, हे सर्व अवस्था आम्हाला आमच्या डोक्यात गेल्या नाही. मग नेमकं आम्हाला समजा अशा भाषेत सांगा. मग तुकाराम महाराज त्याचा एक दृष्टांत देतात की ज्याप्रमाणे ते शेंदळ पिकलेलं असतं, परंतु कडूपण गेली पिकलिया पिकलिया शेंदे कडूपण गेले. हो, म्हणजे जे शेंदडी असते, शेंदडी ही शेंदडी ज्या वेळेस हिरवी असते त्यावेळेस ती कशी असते? गोड असते. झोपले नाही ना? लक्ष आहे काय? ती शेंदडी जोपर्यंत हिरवी असते तोपर्यंत ती कशी असते? कडू असते. मग कडू असल्यानंतर ती जसजशी पकवत जाते तसतसा त्याच्यातला कडूपणा कमी होत जातो आणि एकदा का ती पिकली तर मग कशी होते? कडू राहते, गोड होऊन जाते. बरोबर ना? पण त्याच्यातला आणखी एक तुम्हाला गोष्ट सांगतो. जर ती शेंदडी अर्धपक्व अवस्थेत राहिले, काय, जर ती शेंदडी अर्धपक्व अवस्थेमध्ये राहिली आणि ती जर देठापासून अलग झाली तर ती गोडही लागत नाही, कडू लागत नाही. लक्षात घ्या. काय ती खाण्याच्या उपयोगात राहत नाही आणि काही तिला काय करावं लागतं? आता इकडे या, म्हणजे इकडे ना काही परमार्थ विषयाकडे या. काय की परमार्थ करत असताना जर आपल्यामध्ये परिपक्वता राहिली नाही तर आपल्यात काय निर्माण होईल? गोड होईल. बरोबर ना? बरोबर ना?
हवस होऊन राहिले. अहो परिपक्वता राहिली नाही तर आपल्यात कडवं राहील काय. जर आपल्यात परिपक्वता आली तर आपल्यात गोडवा निर्माण होईल. पण हे दोघांच्या अवस्थेमध्ये जर आपण मध्येच परमार्थ सोडला तर आपण इकडचेही राहणार नाही तिकडचेही राहणार नाही. लक्षात घ्या. मग आपण तर पारमार्थिक मध्ये गणले जाणार नाही, तर घरचे आपल्याला सुधीचे राहू देणार नाही. लक्षात घ्या काय. म्हणून मी नेहमी सांगत असतो की एकदा परमार्थाला मला एकाने सहज प्रश्न विचारला होता. म्हटलं का हो चांगला दिवस मनुष्याच्या आयुष्यातला कोणता दिवस. मी सांगितलं चांगला दिवस तोच ज्या दिवशी त्याच्या मनात आलं आपण परमार्थ करायला सुरुवात करावी, हा चांगला दिवस. एरवी तुम्ही आयुष्यभर जरी झगडले परमार्थामध्ये प्रपंचामध्ये तरी तुमचा चांगला दिवस कधीच येणार नाही काय. तो वाईटच दिवस राहील कधी. सकाळी उठल्या उठल्या कटकट, दुपारी झोपलं जेवताना कटकट, संध्याकाळी जेवताना कटकट, झोपताना कटकट. ही कटकट आपल्या आयुष्यभर राहणार आहे. पण जर आपण परमार्थामध्ये आलो, परमार्थ आल्यानंतर संतांनी दाखवलेल्या मार्गाने चाललो, संतांना दाखवलेल्या मार्गात चालल्यानंतर जर आपण आपल्याला अनुभव प्राप्त झाला, अनुभव प्राप्त झाल्यानंतर जर आपण स्थितीपर्यंत पोहोचलो तर आपला परमार्थ सफल झाला. पिकलिया सेंदे कडूपण गेले. मग ते सेंद्रीच्या प्रमाणे पिकल्यानंतर कडूपण त्याच्यातलं निघून जातं. त्याप्रमाणे आपण परमार्थाचा आनंद मिळाल्यानंतर, आपण परमार्थाचा आनंद घेतल्यानंतर जर आपण त्याच्यात रममान झालो तर तैसे आम्हा केले पांडुरंगे, त्याप्रमाणे पांडुरंग आपल्याला करतो. कारण प्रपंचात आपण एक अजून सांगून जातो, वेळ संपला आपला, पण सांगत जातो की प्रपंचातला अनुभव परमार्थातला आनंद आणि प्रपंचातला आनंद, आनंद फक्त म्हणायलाही एक आहे परंतु असायला वेगवेगळे. काय सांगतो तुम्हाला, परमार्थातला आनंद हा कायमस्वरूपी चिरकाल टिकणार आहे. प्रपंचातला आनंद क्षणिक राहणार आहे. लक्षात घ्या, तो आनंद क्षणिक मावणार आहे. काय तो सांगू अजून थोडं पुढे जाऊन सांगतो की परमार्थातला आनंद, प्रपंचातला आनंद मिळाल्यानंतर त्या आनंदाचं मूळ कळालं तर माणूस दुःखी होतो. साधं सांगतो, आनंद मिळेल कदाचित, तो तुम्हाला वाटेल की आपल्याला आनंद मिळाला, परंतु त्या आनंद मिळाल्याचं मूळ कळालं तर आपल्याला दुःख होतं. कारण संसार हा मुळातच दुःख रूप आहे काय. म्हणून त्याच्यापासून आनंद मिळेलच कसा, त्याच्यापासून आपल्याला आनंद मिळू शकत नाही. फक्त आपल्याला असं वाटतं की आम्हाला आनंद मिळाला काय. महाराज म्हणतात की प्रपंचापासून आनंद जेवढाही मिळेल ना तो सगळा दुःखरूप आहे, परंतु परमार्थातला जो आनंद मिळणार आहे तो सुखरूप आहे काय. तो भगवंत देखता, तो भगवंताचं डोळ्यासमोर जर रूप बघितलं, आता दृष्टी पुढे ऐसा चितूर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. की मला मी ज्या भगवंताला मी पाहतो ना ते माझ्या समोर तसंच आहे. आता दृष्टी पुढे ऐसा चित्र माझ्या समोर असाच राहा काय. समचरण दृष्टी साजेरी तेथे माझी हारी वृत्ती राहू. भगवंतानी संतांनी भगवंताकडे जेवढंही मागितलं तेवढं स्वतःसाठी मागितलंच नाही. कोणासाठी मागितलं, सर्वसामान्य जीवासाठी मागितलं. अहो तुकाबा आपण साधा लक्षात घ्या की आपल्याला आतापर्यंतचा कोणत्याही संतांचं चरित्र, आता तुम्ही भक्ती विजय कथाकार चालू आहे ना बरोबर ना, त्याचं संतांचं चरित्र आलेले, तुम्ही एखादा तरी संतांचं असं चरित्र माझ्या डोळ्यासमोर आणून ठेवा की या संतांना समाजाने डोक्यावर घेतलं. जोपर्यंत संतांचं कार्य होतं, जोपर्यंत संत हयात होते, जोपर्यंत संत जगाला उपदेश करत होते, तोपर्यंत जगाने त्यांना दुःखाशिवाय काही दिलेले. लक्षात घ्या माझ्या ज्ञानोबारायांनी ज्यावेळेस मधुकरी मागायला जावी त्यावेळेस लोकांनी त्यांच्या झोळीमध्ये दगड धोंड टाकावी ही परिस्थिती संतांची होती. लक्षात घ्या माझ्या तुकोबारायांनी ज्यावेळेस लोकांना ज्ञानाचा उपदेश करावा त्यावेळेस मुंबई सारख्या माणसाने त्यांना काठीने मारावं, इतकं दुर्दैव आमच्या संतांचं होतं. कोणता संत सुखी होता मला सांगा ना. कोणत्या संतांनी सुखरूप करून प्रपंच सुखरूप करून परमार्थ सुखरूप केला मला सांगा. प्रपंचात दुःखच प्राप्त झालेलं आहे. प्रपंचातल्या माणसांनी त्यांना, समाजातील माणसांनी प्रत्येक संतांना दुःखच दिलेलं आहे. आजपर्यंत असं एकाच तरी संत मला दाखवून दाखवा की जगाने त्यांना डोक्यावर उचललेले, डोक्यावर उचललं पण ते गेल्यानंतर काय. आज ज्ञानोबाराय आम्हाला कळतायत, आज तुकोबाराय आम्हाला कळतायत, आज ज्ञानोबाराय आम्हाला कळतायत. आज आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करतोय, आज आपण गाथेचं पारायण करतोय, आज नामदेवराय गाथा आपण वाचतोय. का वाचतोय? कारण आज आपल्याला संत कळालेले आहेत. लक्षात घ्या संतांची परिस्थिती ही असते की जोपर्यंत ते हयात असतात तोपर्यंत ते आपल्याला कळत नाही, आणि एकदा का ते गेले
ती त्यांची महती लक्षात आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल संत जगले, जगासाठी जगले. संतांनी अवतार धारण केला, जगासाठी केला. स्वतःसाठी काय केलं? का बरं ज्ञानोबारायासारख्या लोकांना संसार करता येत नव्हता? अहो जे लोक रेड्या मुखी वेद बोलू शकतात, रेड्याच्या मुखातून वेद बोलू शकतात, जड भिंत चालू शकतात, त्यांना प्रपंच करता येत नव्हता. परंतु त्यांना माहिती होतं प्रपंच हा नश्वर आहे, करूनही उपयोग नाही. प्रपंच हा नाशिवंत आहे, करूनही उपयोग नाही. नवे नवे या प्रपंचात आलेला हा देहच नाशिवंत आहे. नाशिवंत देह जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावधान. हा देहच नाशिवंत आहे आणि या देहाच्या योगाने, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, या नाशिवंत देहाच्या योगानेच परमार्थ घडू शकतो. या नाशिवंत असलेल्या देहाच्या योगानेच भगवंत कळू शकतो. या नाशिवंत असलेल्या देहाच्या योगानेच भगवंत होता येतं.